जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजकाल आपण पेमेंट्स करायची जेव्हा वेळ येतो तेव्हा बऱ्याचदा ऑनलाईनचा पर्याय निवडतो. पण ऑनलाईन पेमेंट्स करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे किंवा त्याचे कोणते वेगवेगळे पर्याय आहेत याबद्दलची माहिती आजच्या कार्यक्रमात आपण करून घेणार आहोत. आणि या सगळ्याची माहिती देण्यासाठी आपण तज्ज्ञांना आमंत्रित केलंय. त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत उदय करमरकर सर, नमस्कार. RBI AGM आहेत ते. त्यानंतर आपल्याबरोबर स्वाती साळवी मॅडम आहेत. तुमचंही कार्यक्रमात स्वागत करते. मॅडम NPCI कडून आल्यात, सिनियर लीड रिस्क मॅनेजमेंट म्हणून त्या कार्यरत आहेत. आणि ग्राहक प्रतिनिधी म्हणून आज आपल्याबरोबर आहेत शर्मिला रानडे मॅडम, नमस्कार. मॅडम समन्वयक आहेत तक्रार मार्गदर्शन केंद्र MGPची जे आहेत त्यांच्या. तुम्हा तिघांचंही पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आपण आजच्या चर्चेला सुरुवात करत असताना ऑनलाईन पेमेंट हा आता जगण्याचा भाग झाला आहे, विशेष करून लॉकडाऊन नंतर. म्हणजे जी मंडळी पूर्वी ऑनलाईन पेमेंट्स करायची नाहीत ती सुद्धा आता त्याच्याकडे हळूहळू वळायला लागलेत. पण हे सगळं करत असताना कोणत्या कोणत्या अडचणी येऊ शकतात किंवा त्याचे कोणते कोणते पर्याय आहेत याबद्दल आपण बोलतोय. मला शर्मिला ताई तुमच्यापासून सुरुवात करायची आहे की ग्राहक प्रतिनिधी म्हणून आज जेव्हा तुम्ही इथे आलात, कोणत्या सर्वसामान्य तक्रारी किंवा अडचणी असतात ग्राहकांच्या या पेमेंट्सच्या बाबतीत? सगळ्यात पहिले सांगायचं तर जे सिनियर सिटीजन आहे यांना जरा कठीण जातं ऑनलाईन जाऊन काही ॲक्टिव्हिटीज करणं. तर ते खूप लवकर ह्याला बळी पडू शकतात. तर आपल्याकडे तक्रारी येतात त्यातले बहुतेक सिनियर सिटीजन्स असतात. आणि त्यांच्या तक्रारी अशा पद्धतीच्या असतात की त्या पेमेंट एकाला करायचं तर ते त्याच नावाच्या दुसऱ्या व्यक्तीला पेमेंट केलं जातं. काही वेळा असं होतं की त्यांना पेमेंट करायचं आहे तेवढ्यात नेमकं काहीतरी इंटरनेटचा काहीतरी प्रॉब्लेम होतो. त्यांना वाटतं पेमेंट गेलं आहे पण ते पेमेंट गेलेलं नसतं. काही वेळा काही काळानंतर ते पेमेंट प्रोसेस होतं. तर अशा म्हणजे एकदाच्या ऐवजी दोनदा पेमेंट जातं. अशा अनेक तक्रारी आपल्याकडे येतात. आणि जास्त करून आपल्याकडे ज्या तक्रारी येतात त्या अनऑथराइज ट्रान्झॅक्शन, म्हणजे ज्याला ग्राहकांनी काही ऑथराइज केलेलं नसतं, त्यांनी स्वतःहून ती ट्रान्झॅक्शन केलेली नसते, तर त्यांच्या अकाउंटमधनं ते पैसे गेलेले असतात. काही वेळा त्याच्यात ग्राहकांची चूक सुद्धा असते, कारण त्यांना कुठली तरी लिंक पाठवली जाते, त्याच्यावर ते क्लिक करतात, मग ते पैसे भलतीकडेच जातात आणि मग त्याचं काही सुगावा लागत नाही. अशा केसेस आपल्याकडे येतात. आणि ज्या जेन्युइन, जिथे ग्राहकाची काही चूकही नसते, अशाही पद्धतीच्या केसेस आपल्याकडे येतात. आजच्या कार्यक्रमात या सगळ्याबद्दल आपण सविस्तर बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला स्वाती मॅडमना असं विचारायचं की जेव्हा आपण ऑनलाईन पेमेंट्स बद्दल बोलतो आहोत तेव्हा आपल्या देशात त्याची काय सिस्टीम आहे, कुठली प्रणाली आपल्याकडे ती चालते ऑनलाईन पेमेंटची, ह्याच्याबद्दल काय सांगाल? ऑनलाईन पेमेंट किंवा डिजिटल पेमेंट आपण जर बघतोय तर ते नक्की काय आहे? ऑनलाईन पेमेंट किंवा डिजिटल पेमेंट ही प्रणाली आहे की ज्याच्यामध्ये आपण इंटरनेट किंवा मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर करून किंवा कम्प्युटरचा वापर करून एखादं ट्रान्झॅक्शन करतो किंवा व्यवहार करतो. आता आपण साधारण जर एखादं घरी बसल्या आपण काहीतरी खरेदी करतो आणि घरी बसल्या खरेदी करताना आपण ते मोबाईलतर्फे किंवा आपल्या लॅपटॉप कम्प्युटरतर्फे वरून खरेदी जर केली त्याला पण आपण डिजिटल पेमेंट म्हणू शकतो. त्याचसारखं आपण जर एखाद्या दुकानात गेलो, एखाद्या किराण्याच्या किंवा एखाद्या जनरल स्टोअरमध्ये गेलो, तिथे वस्तू खरेदी केल्या आणि त्यानंतर त्याचं पेमेंट मोबाईलवरून किंवा कम्प्युटरवरून एखाद्या ॲप्लिकेशनवरून केलं तर ह्या सगळ्याला आपण डिजिटल पेमेंट म्हणू शकतो. सर, ह्या सगळ्यामध्ये जसं शर्मिला त्यांनी आत्ता उल्लेख केला की ऑनलाईन पेमेंट करत असताना सिनियर सिटीजन्सना जास्त प्रॉब्लेम येतो, पण बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या समस्या असतात.
समजा असं पेमेंट करत असताना जर ग्राहकाला काही अडचणी आल्या किंवा पेमेंट झालंच नाही, तर ह्या सगळ्यामध्ये बँकेची भूमिका काय असते? कारण ते आपल्या अकाउंटमधनं जात असतात पैसे, तर याच्यामध्ये बँकेची भूमिका काय असते? रिझर्व्ह बँकेने एक जारी केलेलं सर्क्युलर आहे, हार्मोनायझेशन ऑफ TAT म्हणून. हे सप्टेंबर 2019चं सर्क्युलर आहे. त्याच्यानुसार कुठलंही डिजिटल ट्रान्झॅक्शन जर का ते फेल झालं तर ते किती वेळात रिव्हर्स व्हायला पाहिजे याच्याबद्दल काही आदेश दिलेले आहेत. इन केस तसे जर का नाही झाले तर ग्राहकाने त्याच्या बँकेकडे, ज्या बँकेत त्याचं अकाउंट आहे, ज्याच्या अकाउंटमधनं ते पैसे वळते झालेले आहेत, त्या बँकेकडे तक्रार करणं आवश्यक आहे. मग त्या बँकेची ती जबाबदारी आहे की त्यांनी पुढच्या बँकेशी, जी बेनिफिशरी बँक आहे, जर का ट्रान्झॅक्शन झालेलं असेल तर त्यांच्याबरोबर संपर्क करून यातला मार्ग काढून त्याला त्याबद्दल कळवायचं आहे. खरं तर एकदा त्याने कंप्लेंट केल्यानंतर ही बँकेची जबाबदारी आहे की त्याचा पाठपुरावा करून त्याला समाधानकारक उत्तर द्यायचं आहे किंवा ते पैसे रिव्हर्स होतील हे बघायचं आहे. तर त्याला पाठपुरावा करायची जरुरी नाही, पण जर का त्याला 30 दिवसाच्या आत जर का उत्तर मिळालं नाही बँकेकडनं तर तो लोकपालाकडे यासंबंधी तक्रार करू शकतो. आपण त्याबद्दल सविस्तर बोलणार आहोतच, कारण की माझ्या डोक्यातनं तो सिनियर सिटीजन हा मुद्दा जात नाहीये. कारण ह्या सगळ्या मंडळींना त्याच्या त्यावेळेला पैसे द्यायची इतकी सवय झालेली असते किंवा ती सवय असते, आणि मग त्याच्यात जरा जरी डिले झाला तरी त्यांना खूप काळजी वाटत राहते की माझ्या पैशांचं काय होणार आहे पुढे. मग ती अमाऊंट कितीही लहान असली तरी ती काळजी राहते. या सगळ्यामध्ये डिजिटल पेमेंट आपण आता इतक्या मोठ्या प्रमाणात वैश्विक आहे, ते आता युनिव्हर्सली डिजिटल पेमेंट आपण आपल्या देशातनं बाहेर सुद्धा पेमेंट आता करू शकतो. तर त्याचे नक्कीच काही फायदे असतील, तर त्याबद्दल मॅम काय सांगाल की डिजिटल पेमेंटचे फायदे काय आहेत? भारत देश इतका विषम आहे, त्यामध्ये निदान आर्थिक समानता असणे ही एक जरुरीची किंवा महत्त्वाची बाब आहे. भारत सरकार लेस कॅश इकॉनॉमी आणि डिजिटल इंडिया या सगळ्या माध्यमातून डिजिटल अवेअरनेस किंवा डिजिटल पेमेंट या सगळ्या गोष्टी देशभर आपण प्रमोट करतोय. त्यामध्ये डिजिटल पेमेंटसाठी सगळ्यात मोठी किंवा सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे हा सगळा जो एक एक्सपिरियन्स आहे, हा अनुभव जो आहे तो प्रचंड सोपा आहे आणि सिंपल आहे. तो म्हणजे काही मिनिटांमध्येच किंवा काही सेकंदामध्ये आपण हे ट्रान्झॅक्शन करू शकतो. दुसरी गोष्ट ही आहे की मी जेव्हा एखादं ट्रान्झॅक्शन करते, ते पैसे देण्याचा जो उद्देश आहे किंवा एखादी गोष्ट खरेदी करण्याचा जो उद्देश आहे, नेट बँकिंग झालं, काही असो, ती जलद होते. ते रिअल टाईम पेमेंट्स होतात. आधी आपले जे चेक सिस्टम होती 3 ते 5 दिवस थांबण्याची, ती सगळी आता खंड झालेली आहे. त्यामुळे ते एक कारण असू शकतं. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ही इतकी सुलभ आहे की आपण फक्त मोबाईल घेऊन देशभर फिरू शकतो, की आता तर आपण काही कारणांसाठी म्हणजे काही देशांमध्ये तर आपण इंटरनॅशनल पण जाऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिजिटल पेमेंटने सोप्या झाल्या आहेत. आणि मुख्य कारण म्हणजे हे आहे की हे सगळं करत असताना, रिअल टाईम पेमेंट होत असताना आपल्या नवीन कल्पना, ह्या स्टार्टअप कंपनीज ज्या आहेत त्यामुळे देशाचा रोजगार वाढतो आहे. आणि या नवीन कल्पनांमुळे आज या देशाला 166 ट्रिलियनचा व्यवहार डिजिटलपणे होताना बघतोय आपण. तो हा एक मार्ग आहे आपल्या देशाला महान करण्याचा. माझं एवढंच म्हणते. म्हणजे हे खूप सोपं झालंय अगदी. आपण थोडक्यात जर त्याच्या फायद्यांमध्ये बघायला गेलो तर सर, डिजिटल पेमेंट करत असताना समजा जर काही अडचणी आल्या, येतात, त्या बऱ्याच ग्राहकांना येतात, तर त्या अडचणी सोडवल्या कशा जातात, त्यांचं निवारण कशा पद्धतीने केलं जातं? तुम्हाला अडचणी म्हणजे जर का कोणाची काही कंप्लेंट वगैरे म्हणायची असली तर प्रत्येकाने ते ट्रान्झॅक्शन जर का झालं नाही किंवा फेल झालं, रिव्हर्स आलं नाही, तर अशा कंडिशनमध्ये आपलं बोललं झालं त्याप्रमाणे आपल्या बँकेकडे कंप्लेंट करायचे. प्रत्येक बँकेमध्ये ग्राहक तक्रार निवारण कक्ष आहे. तर असं अपेक्षित आहे की प्रत्येक बँकेने, प्रत्येक संस्थेने, आम्ही त्याला विनियमित संस्था म्हणजे रेग्युलेटेड एंटिटीज म्हणतो, तर त्यांनी 30 दिवसाच्या आत त्याचं निराकरण केलं पाहिजे. आणि त्यांनी 30 दिवसाच्या आत किंवा त्याचं निराकरण करून त्यांना उत्तर दिल्यानंतर जर ग्राहकाला ते समाधानकारक वाटलं नाही
किंवा त्यांनी 30 दिवसाच्या आत उत्तर दिलं नाही तर ग्राहक रिझर्व्ह बँकेच्या तक्रार निवारण प्रणालीमध्ये cms.rbi.org.in याच्यावरती कंप्लेंट करू शकतो. हे करताना त्याला बँकेशी केलेला पत्रव्यवहार किंवा माहिती ही त्याच्याबरोबर जोडणं आवश्यक आहे. याच्यामध्ये एक आहे की तो ज्यावेळेला बँकेकडे कंप्लेंट करतो त्यावेळेला प्रत्येक बँकेच्या शाखेमध्ये किंवा त्यांच्या वेबसाईटवरती त्याचा ग्राहक संरक्षण कक्ष किंवा कन्झ्युमर रिड्रेसल फोरम त्याचे वेगळे कॉन्टॅक्ट डिटेल दिलेले आहेत. तर त्यांनी कुठल्या पर्सनल डिटेलवरती कंप्लेंट न करता जेनेरिक ID जी असेल त्याच्यावरती कंप्लेंट करणं आवश्यक आहे की जेणेकरून ती योग्य ठिकाणी पोचेल आणि त्याच्यावरती कारवाई करता येईल. ही झाली जास्तीत जास्त लवकर केव्हा तक्रार करता येते याच्यात. याच्यात दुसरा भाग असा आहे की जर का ग्राहकाने डायरेक्ट CMSवरती कंप्लेंट केली रिझर्व्ह बँकेकडे किंवा 30 दिवस वाट बघून बँकेच्या उत्तराची वाट न बघता कंप्लेंट केली तर ती आमच्याकडं ती अमान्य व्हायची शक्यता आहे. कारण अपेक्षा अशी आहे की प्रत्येक एंटिटीने आपली कंप्लेंट आपण निराकरण करावं आणि अगदी ते जर का नाही झालं तरच त्यांना RBIकडे यावं लागावं. म्हणून 30 दिवसाचा काळ हा त्या प्रत्येक संस्थेकरता ठेवलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार असा की हे झालं कमीत कमी केव्हा येऊ शकतात, जास्तीत जास्त केव्हा येऊ शकतात. तर एखादी कंप्लेंट तुम्ही केलीत आणि बँकेकडनं त्याचं उत्तर आलंच नाही तर तुम्ही 1 वर्ष 1 महिना, कारण 30 दिवस त्यांचा वेळ आणि पुढे 1 वर्ष या वेळेपर्यंत बँकेकडे येऊ शकता. की त्याच्यानंतर जर का आला तर प्रश्न असा येतो की किती लांबच्या कंप्लेंट करणार. म्हणून जे लिमिटेशन पिरियड ठेवला आहे तो साधारणपणे 13 महिने तुम्ही बँकेला कंप्लेंट केल्यापासून तुम्हाला त्या RBIच्या प्रणालीमध्ये कंप्लेंट करता येते. अच्छा, त्याच्याहून जर उशीर झाला तर मग म्हणजे ती अमान्य होऊ शकते. शेवटी परत असं आहे की प्रत्येक ठिकाणी काम करणारा माणूस तो काय बघतोय आणि कसं हे करतोय तर पण ती अमान्य होऊ शकते एवढं. ओके. आणि तुम्ही काय त्याच्याबरोबर जोडायला लागतं हे परत एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगा की तक्रार करत असताना cms.rbi.org.in ही रिझर्व्ह बँकेची तक्रार प्रणाली आहे आणि याच्यामध्ये कंप्लेंट करताना तुम्ही एकदा त्याच्यात गेल्यानंतर तुमचं नाव, तुमचा फोन नंबर, तुमची ईमेल ID, तुमची कंप्लेंट कुठल्या संस्थेविरुद्ध आहे त्या संस्थेचं नाव, तुमच्या तक्रारीचं स्वरूप आणि तुम्ही त्यांच्याशी आधी जो काही कॉरेस्पॉन्डन्स केला आहे त्याची कॉपी, या गोष्टी तुम्हाला त्याच्याबरोबर जोडणं आवश्यक आहे. आणि ते केल्यानंतर मग पुढे त्याचं निवारण होऊ शकतं. म्हणजे ती मग प्रत्येक ऑफिसला अलॉट होते त्याच्यावरची कारवाई सुरू होते. अशा संदर्भातल्या काही तक्रारी अजून येतात का की काय काय म्हणजे निवारणासाठी गेल्यात पण काय होतंय? हो, एकदा जिथे ग्राहकाची स्वतःची चूक असेल, आता समजा एखाद्या म्हणजे आमच्याकडे ज्या तक्रारी येतात की त्या ग्राहकाला एखादी लिंक आली, एकाला ॲक्च्युली त्यांनी मोबाईलचं बिल भरायचं होतं तर त्याच्यासाठी बिल भरायला गेलं तर तिथे काही लिंकवर क्लिक केलं गेलं. लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना OTP वगैरे काही आलेला नव्हता, त्यांनी काही OTP शेअर केलेला नव्हता. पण त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर लगेच त्यांच्या अकाउंटमधनं पहिलं ट्रान्झॅक्शन झालं, त्याच्यातनं जवळजवळ 1,45,000 रुपये गेले. दुसरं ट्रान्झॅक्शन लगेच म्हणजे अगदी काही सेकंदातच दुसरं ट्रान्झॅक्शन झालं, त्याच्यातनं परत काहीतरी 50,000 रुपयाचं म्हणजे डेबिट झालेले होते. तर त्याच्यानंतर मग त्या ग्राहकांनी पहिले बँकेत तक्रार केली की बाबा हे आम्ही तर मोबाईलचं बिल भरायला गेलेलो, पण मोबाईलचं बिल भरण्याच्या ऐवजी हे सगळं प्रकरण झालं आणि जवळजवळ 2 लाख रुपये त्यांच्या अकाउंटमधनं गेले. तर त्यांनी पण म्हणजे पोलिसांमध्ये पण तक्रार केली. पण इथे जेव्हा ग्राहकाची चूक असेल तर मग थोडंसं बरोबर आपण ओम्बड्समनकडे पण त्यांनी तक्रार केलेली होती, पण ती तक्रार त्यांची तिथे नाही होऊ शकली सक्सेसफुल. पण जिथे ग्राहकाची, दुसरं मला एक उदाहरण द्यायचं आहे, जिथे ग्राहकाची तक्रार म्हणजे अशी होती की त्यांनी काही त्यांचं चूक नव्हती. आता पहिल्या केसमध्ये पण बघितलं तर तशी ग्राहकाची चूक नाही आहे खरं तर, कारण त्यांनी थोडी सांगितलं होतं की माझं OTP नाही दिला, काही नाही दिला. त्यांनी फक्त ते मोबाईलचं पेमेंट करायचं होतं, तिथे लिंक होती, त्या लिंकवर क्लिक करून त्यांचे पैसे गेले. तसं बघितलं तर ग्राहकाची काहीच चूक नाहीये, पण त्यांचं ते पेमेंट म्हणजे त्यांच्या चूक धरली गेली. दुसरी एक तक्रार आपल्याकडे अशी आली होती ज्याच्यामध्ये ग्राहकांनी काहीच इन्व्हॉल्वमेंटच नव्हतं.
असा SMS आला की तुमच्या अकाउंटमधनं इतके डेबिट झाले डायरेक्ट ते पण जवळजवळ 1.5 लाखाचे पैसे त्यांच्या अकाउंटला विथआउट एनी इंटिमेशन, विथआउट एनी इंटरॅक्शन, विथआउट एनी इंटरव्हेन्शन अकाउंटमधनं गेले. मग त्या ग्राहकांनी सुद्धा RBIकडे तक्रार केली होती, दाखल केली होती आणि ओम्बड्समननी त्या तक्रारीची पडताळणी करून त्या बँकेला बोलवून बँकेकडनं रिपोर्ट घेऊन मग ती ऑर्डर त्यांच्या बाजूनी लागलेली, ग्राहकाच्या बाजूनी लागलेली आणि मग त्यांना ते पैसे रिव्हर्स हो बँकेने नंतर कालांतराने दिले. पण ह्याच अनुषंगाने म्हणजे मला सांगायचंय की ग्राहकांना ह्या सिस्टीम मध्ये सुरक्षा, आपले पैसे सुरक्षित आहेत का, किंवा आपण हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जेव्हा करतो तर त्याच्या सुरक्षिततेबाबत पण थोडीशी मनामध्ये शंका असते. कारण आपण आता जे बघतोय सायबर फ्रॉड्स वाढलेले आहेत, तर हे सुरक्षेचा पण एक ग्राहकांच्या मनामध्ये थोडीशी चलबिचल असते. सुरक्षेचं जेव्हा आपण बोलतो आहोत तेव्हा ग्राहकांची खूप माहिती मिळवली जाते या पेमेंट्सच्या दरम्यान. ती प्रिव्हसी मग कशी काय सांभाळायची, त्या सुरक्षेबद्दल काही नियम काही असे आहेत का की म्हणजे तुमचा रोख डेटा करता आहे. तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की पूर्वी असं होतं की जी क्रेडिट कार्ड वगैरे याच्यावरती जी इन्फॉर्मेशन होते ती भारताबाहेर साठवली जायची. तर आता त्यांनी असा नियम केला होता की जर आपल्या भारतात काही व्यवहार करायचे असले तर त्याची माहिती कुठल्याही परिस्थितीत भारतातच साठवली जावी. तर म्हणून डेटा या बाबतीत सिक्युरिटी करण्याकरता ही काळजी घेतली गेलेली आहे. अच्छा, कारण काय होतं की कधी कधी लिंकच लागत नाही की माझी ही माहिती इथून इथे गेली कशी किंवा इथे तिथे पोहोचली कशी, मग ती सुरक्षित आहे का, या सगळ्याबद्दलचे असंख्य प्रश्न ग्राहकांच्या मनात येऊ शकतात. आणि त्याच्यात मला असं वाटतं की वयाचं किंवा गृहिणी आहेत का कोण आहेत याचा काहीही संबंध नाही. सुरक्षेबद्दल अजून आपण नंतर बोलूच या, पण मला स्वाती मॅडमना असं विचारायचं आहे की मग हे ऑनलाईन पेमेंटचे वेगवेगळे पर्याय आपल्याकडे कोणते अवेलेबल आहेत, कोणत्या वेगवेगळ्या प्रकारे आपण ऑनलाईन पेमेंट्स ही करू शकतो, आणि ह्याच्यामध्ये काही असं लिमिट्स वगैरे किंवा मला स्वतःलाच काही मर्यादा घालून घ्यायच्यात असं मी करू शकते का, त्याबद्दल काय सांग? नक्कीच. सगळ्यात मोठी जी आपली कार्यप्रणाली आहे या डिजिटल पेमेंटमध्ये UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस. आता यामधला इंटरफेस हा शब्द जर घेतला तर इंटरफेस म्हणजे हा मोबाईल ॲप्लिकेशन एक प्रकारे बँकांना ॲप्लिकेशनला कनेक्ट करून देतो. म्हणजे माझा मोबाईल जेव्हा हातात असतो त्यामध्ये एखादं ॲप्लिकेशन मी डाउनलोड केलं, अधिकृत, मी मेन्शन करते, अधिकृत ॲप्लिकेशन आपण डाउनलोड केलंय आणि त्यामध्ये मी माझ्या बँकेचं खातं त्यात लिंक केलंय. लिंक करताना मी फक्त त्याच बँकेच्या खात्याला लिंक न करता मी कुठल्याही बँकेच्या खात्याला लिंक करू शकते. महत्त्वाची बाब एवढीच की माझा मोबाईल नंबर जो असेल तो मोबाईल नंबर रजिस्टर्ड हवा. रजिस्टर्ड म्हणजे माझ्या बँकेकडे तो मोबाईल नंबर असायला हवा, जेणेकरून मी जर एखादा व्यवहार केला डिजिटली तर त्याचे अलर्ट्स किंवा त्याचे SMS किंवा त्या ट्रान्झॅक्शनची स्टेटमेंट मला त्या मोबाईलवरच मिळाली पाहिजे. हा झाला UPIचा प्रकार. UPI इतकं सोपं आहे की ते 24 तास करू शकतो, आपण कधीही करू शकतो. त्यासाठी बँकेत जाऊन काही रजिस्टर करायची गरज नाही, काही कागदपत्रे वगैरे घ्यायची गरज नाही आहे. आणि जसं आपण बोललो तर कुठल्याही बँकेतला त्या अधिकृत ॲप्लिकेशनमधून आपण कनेक्ट करू शकतो. ओके. दुसरं जसं सर बोलले आता काही वेळांपूर्वी, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड आपण कार्ड बऱ्याच वर्षांपासून वापरतोय. डेबिट कार्ड आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या खात्यामध्ये जेवढी रक्कम आहे ती रक्कम आपण खर्च करू शकतो. म्हणजे जिथे मी रोख पैसे द्यायच्या ऐवजी मी या कार्डाचा वापर करू शकते आणि ते ट्रान्झॅक्शन करू शकते. करेक्ट. त्याच सारखं क्रेडिट कार्ड आहे, पण उलट क्रेडिट एवढं आहे की ते बँकेने आपल्याला ती रक्कम निर्धारित केलेली आहे, त्या मर्यादितच मी ते ट्रान्झॅक्शन करू शकते. आणि अगेन हे डिजिटल आहे सगळं आणि याचं स्टेटमेंट किंवा SMS आपल्याला मिळू शकतं. तिसरी गोष्ट आहे, आपण 24 तास 7ही दिवस हस्तांतर करू शकतो. हस्तांतर म्हणजे ट्रान्सफर. तर आधी जे आपण थोड्या वेळापूर्वी बोललो की आपल्याला 3 ते 5 दिवस लागायचे चेक किंवा मनी ऑर्डर वगैरे आपण आधी करायचो. आता या डिजिटली
कम्प्युटरद्वारे किंवा आपल्या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे किंवा नेटद्वारे आपण 24 तास कधीही कोणालाही पैसे रिअल टाईम ट्रान्सफर करू शकतो. बरोबर. आता यासाठी असणाऱ्या परत सुरक्षतेचा बाब ही आहे की आपण ज्या मार्गातून हे करतोय, हस्तांतर करतोय, ट्रान्सफर करतोय, ते अधिकृत असावं. ओके. NEFT जर आपण बघतो तर NEFT मध्ये मी जर तुम्हाला पैसे ट्रान्सफर केले तर ते 30 मिनिटात तुम्हाला मिळू शकतील. बरोबर. IMPS मी जर तुम्हाला ट्रान्सफर केले ते लगेच मिळतील, मला लगेच डेबिट होतील, लगेच तुम्हाला क्रेडिट होतील. तर इतक्या सुखसोयी या IMPS आणि NEFT किंवा अशा 24 तास हस्तांतरामध्ये ट्रान्सफरमध्ये आपण करू शकतो. त्यासारखं आपण बघू शकतो फास्टॅग. आपण सगळे गाडी घेऊन फिरतो, गाडी घेऊन फिरताना टोल आठवला की आपल्याला एक टेन्शन येतं. प्रत्येक टोलच्या आधी अरे फास्टॅग मध्ये पैसे आहेत ना, हा एक प्रश्न येतो. आणि मग सुरुवातीला काही वर्षांपूर्वी जर आपण विचार कराल तर मग एक मोठी लाईन किंवा मग आपलं किती इंधन वाया जातंय त्या लाईनीमध्ये उभं राहता. तर या सगळ्या गोष्टी सोयीस्कर झाल्यात फास्टॅगने. म्हणजे आपण गाडी सुरळीतपणे घेऊन जाऊ शकतो. आणि RFID म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन नंबर हा तुमच्या विंडशीलवर तुम्ही चिटकवू शकता. आणि ज्या बँकेला ते फास्टॅग तुम्ही अटॅच केलेला आहे किंवा रजिस्टर केलेला आहे त्या खात्यातून तुमचे पैसे डेबिट होतील त्या टोलसाठी. तो एक प्रकार आहे. दुसरं म्हणजे डिजिटल इंडिया, जसं आपण काही वेळापूर्वी बोललो की हे फक्त आपण शहरांमध्ये किंवा Tier 2, Tier 3 सिटीजमध्ये न बघता आपण संपूर्ण देशभर बघतोय. मग त्यासाठी आपल्याकडे लागणारं महत्त्वाचं साधन आहे आधार. तर आधार आणि बायोमेट्रिकद्वारा आपण गावोगावी पोचलो आहोत. आणि त्यामधून आपण फक्त आधार नंबर आणि बायोमेट्रिकद्वारा आपलं ट्रान्झॅक्शन करू शकतो. या गावांमध्ये एक व्यापार बिझनेस कॉरेस्पॉन्डंट म्हणून काही लोक आहेत, मग ती लोक आपल्याला त्यात मदत करू शकतात. तर या सगळ्या प्रकारे आपण डिजिटल पेमेंट करू शकतो. म्हणजे आपल्याला मदतीला सुद्धा आता ग्रामीण भागाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या मदतीसाठी सुद्धा आता काही मंडळी आहेत जे हे काम करू शकतात. फास्टॅगचा उल्लेख झाल्यानंतर शर्मिला मॅडम हसल्या, त्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखं नक्की काहीतरी आहे. हो नक्कीच. कारण फास्टॅग जेव्हा खूप नवीन नवीन होतं तेव्हा आमच्याकडे तक्रार आली होती. एकाने ते आर्टिकल, न्यूजपेपरचं आर्टिकल आम्हाला पाठवलेलं होतं आणि सांगितलं की हे अशी सिस्टीम चालू झालेली आहे आणि ॲक्च्युली मी गाडी घेऊन म्हणजे टोलवर थांबलेली असताना त्यांच्या सिस्टमनी काही माझं रेकग्नाइज केलंच नाही आणि मग त्यांना मला पैसे द्यावे लागले. आणि पुढे गेल्यानंतर माझ्या मोबाईल मध्ये मेसेज आला की पैसे कट झाले. आता इथे त्या ग्राहकांनी पैसे पण दिले कॅश मध्ये आणि काही वेळ ट्रॅव्हल केल्यानंतर तेव्हा SMS पण आला की तुमचे पैसे डिडक्ट झाले आहेत, डेबिट झाले. तर ते एकाच ट्रॅव्हल साठी 2दा त्यांचे पैसे डिडक्ट झालेले होते. अशा प्रकारच्या तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहेत आणि आपणही म्हणजे प्रेक्षकांनी असं अनुभवलेला असेल. बरेचदा आपल्याकडे बॅलन्स असतो तरीही ते त्यांच्या सिस्टम मध्ये कॅच केलं जात नाही. आणि यांनी एक उल्लेख केला होता की गावाखेड्यांमध्ये सुद्धा डिजिटल आता सगळीकडे आहे. तर त्याच्यावर तुम्हाला सांगावंसं वाटतं की जेव्हा आता आपण भारत दर्शन कुठेही गेलो तर तिथे मॉन्युमेंट्सला आपण भेट देतो. तिथे काहीतरी एंट्री फी असते. तर तिथे एंट्री जेव्हा आपण जातो तर तिथे म्हणजे अनुभव लोक आम्हाला सांगतात की तिथे सुद्धा त्यांनी QR कोड ठेवलेला आहे. तिथे कोणी मनुष्य बसलेला नाहीये तुमच्याकडे पावत्या फाडायला की तुमचे किती माणसं आहेत आणि किती फी द्यायची आहे. तर तिथे ते ठेवलेलं आहे. तर तिथे फक्त म्हणजे काही वेळेला जर इंटरनेट वगैरे नसेल तर ग्राहकांना म्हणजे थोडीशी अडचण येते आणि त्याचा थोडा वेळ जातो. कारण ते काही वेळेला लोकांकडे डिजिटल पेमेंट करण्याचं ॲप मोबाईलमध्ये नसतं. मग तिथे एक कोणी माणूस बसलेला असतो, तो सांगतो की आपको ॲप डाउनलोड करना पडेगा. पहिले ते ॲप डाउनलोड करा, मग ते त्याच्यातनं तुम्ही मग ते क्लिक करा, QR कोड स्कॅन करा आणि मग तुम्ही मेन्शन करा की किती लोक आहेत तुमचे. आणि जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर मग थोडं कठीण होतं. म्हणजे अशा थोड्या या अडचणी आहेत. मी असं म्हणजे त्याची तक्रार नाही सांगत, पण ह्या अडचणी लोकांना येत आहेत.
आणि कालांतराने मला वाटतं सगळ्या सोयी आपल्याकडे अजून जास्ती चांगल्या येतील आणि या अडचणी ज्या आहेत त्याच्यावर नक्कीच मात होईल. बरोबर आहे. आपण त्या फसवणूक कशी होते किंवा रिव्हर्स एंट्री याच्याबद्दल स्वाती मॅडम सांगणार आहातच तुम्ही, पण आता जेव्हा आपण वेगवेगळे मार्ग बघत होतो ऑनलाईन पेमेंटचे, त्याच्यामध्ये सर एक वॉलेट पण असतं आमचं, ऑनलाईन वॉलेट, हां, ज्याच्यात आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पैसे पे करू शकतो, पण त्या वॉलेटमध्ये काही पैसे आधी आपल्याला आमच्या अकाउंटमधनं ठेवावे लागतात. तर त्याच्याबद्दलची आम्हाला जरा सविस्तर माहिती तुमच्याकडनं करून घ्यायची, की त्या वॉलेटबद्दल तुम्ही काय सांगाल, त्याला काही मर्यादा आहेत किंवा काय जे काही स्पेसिफिकेशन्स त्याची असतील ती, त्या सिस्टीमला काय म्हणतात, सगळंच त्याला प्रीपेड इन्स्ट्रुमेंट असं म्हणतात. रिझर्व्ह बँकेने काही बँका, काही संस्था यांना अशी कार्ड, उदाहरणार्थ स्मार्ट कार्ड वगैरे असे इश्यू करायला परमिशन दिलेली आहे. ही कार्ड वेगवेगळ्या प्रकारची आहेत, म्हणजे काही फक्त काही संस्थांमध्ये, काही स्टोर्समध्ये अशीच चालू शकतात, तर काहीचा उपयोग आपण कुठेही करू शकतो, की पैशाच्या ऐवजी आपण त्या कार्डद्वारे पेमेंट करू शकतो. आणि मग याच्यामध्ये 2 प्रकारची कार्ड आहेत, एक स्मॉल कार्ड आणि एक फुल KYC कार्ड. तर स्मॉल कार्ड हा प्रकार असा आहे की त्याच्याकरता तुमचं KYC पूर्ण नसल्यामुळे ॲट अ टाइम तुम्हाला त्याच्यात 10,000 रुपयेच ठेवता येतात. त्याच्यातनं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॅश ट्रान्झॅक्शन ॲज सच करता येत नाही, ट्रान्सफर किंवा असं करता येत नाही. फक्त सेवा देणे घेणे, वस्तू खरेदी करणे याच्याकरता तुम्हाला ते वापरता येतं. त्याच्यानंतर दुसरं जे कार्ड आहे ते आहे फुल KYC कार्ड, की त्याच्याकरता त्या पर्टिक्युलर संस्थेकडं तुमचं पूर्ण KYC आहे आणि त्याच्याकरता ते तुम्हाला 2 लाखापर्यंत अमाऊंट त्याच्यावरती लोड करायला परमिशन देतात. आणि मग त्याद्वारे तुम्ही कुणाला पैसे पाठवायचे असले, काय कॅश ट्रान्झॅक्शन करायचं असं, अगदी विड्रॉल करायचं असलं तरी अशाही सेवांचा लाभ तुम्ही त्याच्याद्वारे घेऊ शकता. फक्त फुल KYC पाहिजे, फुल KYC पाहिजे. आणि हे जे तुम्ही आता सांगितले 2 लाख वगैरे, ती असं वर्षाचं वगैरे काही गणित आहे का? ते ॲट अ टाइम त्याच्यावरती तेवढी रक्कम तुमच्याकडं तुम्ही हे करू शकता. याच्यात जसं मॅडमनी सांगितलं की काही त्याच्यामध्ये फ्रॉड होतात, बँक अकाउंटशी जर का काही कनेक्टेड असलं तर हे वॉलेट त्या मानाने बँक अकाउंटपासून वेगळं आहे. त्याच्याकरता तुमचं जेवढं वॉलेटमध्ये पैसे असेल तेवढेच तुमचे रिस्क एलिमेंट आहे, तर त्याच्याकरता लोक त्याच्यावरती पैसे टाकून त्याच्यातनं व्यवहार करणं जास्त पसंत करतात आणि म्हणून वॉलेट हे त्या मानाने पॉप्युलर वे ऑफ पेमेंट आहे. आणि हे नाव सुद्धा जरा परिचित आहे ना, आपण घरात थोडे पैसे ठेवलेत आणि मग त्यातले काढून वॉलेटमध्ये घेतो आणि मग खरेदीला जातो. तर हे कळायला पण ही गणितं खूप त्या मानाने सोपी होतात. पण मग सुरक्षित ऑनलाईन व्यवहारांसाठी RBI असं काही म्हणजे सूचित करते का ग्राहकांना की हे त्यांनी करावं किंवा हे टाळावं, असे काही गाईडलाईन्स किंवा असं मार्गदर्शन काही आहे? 28 जानेवारी 2022 तर त्या दिवशी त्यावेळेला एक बँकेने प्रेस नोटिफिकेशन जारी केलं आणि त्याच्यामध्ये ग्राहकांनी कुठल्या काळज्या घ्याव्यात आणि कशा प्रकारे डिजिटल व्यवहार करावेत याच्याबद्दल होणारे फ्रॉड्स, त्याचे प्रकार आणि त्याकरता घ्यायच्या काळज्या याबद्दल त्यांनी त्याच्यात सविस्तर विवरण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता फ्रॉड हा शब्द सरांनी वापरलाच आहे, तर मला मॅडमकडे यायचं आहे की फसवणूक, ते जे वाद आहेत किंवा इतरही गोष्टी असतात त्याच्यावरचे जे वाद आहेत, ह्याच्यामधला नेमका फरक काय आणि कोणत्या वेगवेगळ्या मार्गाने फसवणूक, त्याची कारणं काय आहे, ते सगळ्याबद्दल आपण आता सविस्तर बोलूया, कारण तो खूप महत्त्वाचा भाग आहे आजच्या आपल्या चर्चेचा. नक्कीच. आपण मॅडमचं एक्झाम्पल घेऊया. मॅडमने फास्टॅगचं एक्झाम्पल दिलेलं आहे. आता यामध्ये त्या ग्राहकांनी स्वतः ट्रान्झॅक्शन केलेलं होतं आणि दुसऱ्यांदा ते पुन्हा डेबिट झालं, बरोबर. हे याला आपण एक्झाम्पल देऊया वाद. म्हणजे मी ग्राहक स्वतः मी हे ट्रान्झॅक्शन केलेलं आहे आणि काही कारणांतर इथं ते डबल डेबिट झालेलं आहे किंवा मी करत असताना त्याचं पूर्णतः झालेलं नाही आहे पण माझ्या अकाउंटमधनं ते पैसे गेलेले आहे. तर याला संपूर्ण आपण वाद म्हणू शकतो. म्हणजे माझं इंटेन्शन होतं ते ट्रान्झॅक्शन करायचं आणि मी ते करताना ते सक्सेसफुल नाही झाले, याला आपण वाद म्हणू शकतो. तर ह्यासाठी करायची काय बाब आहे, ग्राहकाने त्वरित बँकेला त्याचं नोटिफिकेशन द्यायला पाहिजे की मी हे ट्रान्झॅक्शन करायचा प्रयत्न करत होते, झालं नाही आहे आणि ते डेबिट झाले माझ्या अकाउंटमध्ये. तर त्वरित बँकेला त्याचं डिस्प्यूट नोंदवायचं आणि ते करताना बँक त्याचं इन्व्हेस्टिगेशन करते. जसं सरांनी आपल्याला काही वेळापूर्वी सांगितलं 31 दिवस दिलेले असतात बँकेला
ते इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी. त्यासाठी लागणारे काही पाठपुरावे जे असतील ते ग्राहक सबमिट करू शकतो. या उलट आहे गुन्हेगार किंवा फसवणुकीचे वाद. यामध्ये मी घरी बसली आहे आणि मला अचानक एक SMS येतोय की 5,000 10,000 तुमच्या अकाउंटमधनं गेलेत. जे मगाशी मॅडमने तेही सांगितलं की तसं काही न करता पैसे गेले. अगदी. तर मग ह्याच्यामध्ये माझं इंटेन्शन नव्हतं ट्रान्झॅक्शन करायचं किंवा मी करणारही नव्हते. तर हे माझ्या अकाउंटची इन्फॉर्मेशन किंवा क्रेडेन्शियल जे आहे ते कोणीतरी त्याचा गैरव्यवहार करून ते ट्रान्झॅक्शन केलेलं आहे. तर याला आपण फसवणुकीचा वाद म्हणू शकतो. यातही सगळ्यात महत्त्वाची भूमिका ग्राहकाने घ्यायची की ते जाऊन आपल्या बँकेला सांगायचं आहे, जेणेकरून सपोज कार्ड इन्फॉर्मेशन असेल तर बँक सर्वात प्रथम तुमचं कार्ड ब्लॉक करते आणि त्यापुढे इन्व्हेस्टिगेशन करायचा प्रयत्न करते. डिजिटल पेमेंटचं पण तसंच आहे. कार्ड डिजिटल पेमेंट आहे, पण दुसऱ्या प्रकारचे डिजिटल पेमेंट पण जर तुमच्या अकाउंटमधनं पैसे गेले असतील आणि ते फसवणूक असेल तर त्वरित तुमच्या बँकेला ते नमूद करावं. ते करताना इन्व्हेस्टिगेशनसाठी लागणारे परत काही डॉक्युमेंट्स वगैरे असतील तर ते तुम्ही बँकेला सबमिट करू शकता. ओके. कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागू शकतात साधारणतः? की मी ह्यावेळेस नव्हते, सपोज एखादा कार्ड ट्रान्झॅक्शन झालं आहे आणि ते कार्ड ट्रान्झॅक्शन करताना ते सपोज एखाद्या दुकानात झालं आहे जे दुकान मुंबईमध्ये आहे आणि मी बँगलोरला आहे, तर मग ते पुरावे सिद्ध करू शकतो की मी मुंबईमध्ये नव्हते त्यावेळेस. किंवा असे छोटे मोठे काही आपण पुरावे, बँकेचे स्टँडर्ड असतात पण ते मोडस ऑपरेंडी त्यांना पटकन कळून ते त्याचं फायनलायझेशन करू शकतो. मगाचपासून मॅडमच्या बोलण्यात एक शब्दप्रयोग आहे की तुम्ही अधिकृत व्यवहार, अधिकृत गोष्टींमधून तो व्यवहार केला पाहिजे. पण समजा अनधिकृत व्यवहार झाला सर, तर RBIचं असं काही धोरण आहे का की अनधिकृत व्यवहार झाला तर काय, त्याच्यामध्ये काय करतात, काय केलं जातं? रिझर्व्ह बँकेने एक लिमिटेड लायबिलिटी म्हणून एक सर्क्युलर जारी केलं आहे. तर त्याच्यामध्ये की कुठल्या परिस्थितीमध्ये ग्राहकाची जबाबदारी ही शून्य असते. तर पहिला एक आहे की जर का दोष ग्राहकाचा नसेल, तो बँकेत असेल किंवा काही सिस्टीममध्ये असेल तर ग्राहकाची जबाबदारी शून्य आहे. तर त्याला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची खोट येणार नाही. दुसरं एक आहे की ज्याच्यात ग्राहकाची पण जबाबदारी नाही आहे, बँकेची पण नाही आहे, पण सिस्टीममध्ये कुठं काहीतरी झालं आहे आणि त्याच्यामुळं ट्रान्झॅक्शन झालं आहे, असं जरी झालं तरीसुद्धा ग्राहकाची रिस्पॉन्सिबिलिटी शून्य असते. पण जर का ग्राहकाकडनं काही कॉम्प्रोमाइज झालेली असेल इन्फॉर्मेशन, तर मात्र जोपर्यंत ग्राहक बँकेला त्यासंबंधी कळवत नाही तोपर्यंत झालेल्या ट्रान्झॅक्शन करता ग्राहक जबाबदार असतो. आणि त्यातून पण ज्या केसमध्ये चूक ग्राहकाची नाही, बँकेची पण नाही, पण ग्राहकाने बँकेला कळवताना थोडासा विलंब केलेला आहे, तर त्या केसमध्ये बँकेने काही ठराविक रक्कम ठरवली आहे की बा BSBD अकाउंट करता 5,000 रुपये, इतर सेव्हिंग्ज अकाउंट करता 10,000 रुपये एवढी लायबिलिटी बँकेची असते. अच्छा. आणि उशीर म्हणजे साधारण त्याचा कालावधी 4 ते 7 दिवसाच्या मध्ये, 3 दिवसात केलं तर त्याचा मिनिमम लॉस आहे. जर का ते करायला विलंब झाला तर त्याचा लॉस जास्त आहे. आणि 7 दिवसानंतर जर का त्याने कळवलं तर ती पूर्ण जबाबदारी त्याचीच आहे, ग्राहकाची ठरली जाते. पण मग ह्या सगळ्यामध्ये तुम्ही जे आता म्हणतात की ग्राहकाने काहीतरी कॉम्प्रोमाइज केलं असेल तर त्याच्यामध्ये पण म्हणजे काय काय गोष्टी असू शकतात? हे असं आहे की समजा त्यांनी OTP दिलाय किंवा त्याने काही लिंक शेअर लिंकवरती त्याने क्लिक केली आहे आणि परत हे असं आहे की ग्राहकाची काही चूक आहे हे प्रूव्ह करायची रिस्पॉन्सिबिलिटी ही बँकेची आहे. म्हणजे बँकेकडे त्याचे एवढे डिटेल्स असायला पाहिजेत की एकदा इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर बँकेने प्रूव्ह करायला पाहिजे की ग्राहकाकडनं चूक झालेली आहे आणि तरच ते त्याला रिव्हर्सल नाकबूल करू शकतात. अच्छा. अदरवाइज रिव्हर्स करावं लागेल. म्हणजे बँकेने प्रूव्ह नाही केलं तर ती बँकेची रिस्पॉन्सिबिलिटी होते. बरोबर आहे. अन्य ठिकाणी म्हणजे अन्य ठिकाणी समजा मी जर काही तक्रार केली त्याच्या त्या नियामक मंडळाकडे न करता बाकी ठिकाणी समजा मी तक्रार केली तर मग पैसे लगेच रिव्हर्स होतात का? जसं सर आता बोलले की आपल्याला सर्वात प्रथम बँकेला कळवायचं किंवा नमूद करायचं ही महत्त्वाची बाब आहे. इतर रेग्युलेटिंग बॉडीजला जर आपण इन्फॉर्म केलं किंवा त्यांना सांगितलं किंवा त्यांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं
तर एवढंच आहे की हा सगळा प्रकार सुलभ होऊ शकतो किंवा थोडासा पुश होऊ शकतो, पण ग्राहकाने सर्वात प्रथम बँकेला जावं हेच मी इन्सिस्ट करू शकते. म्हणजे ग्राहकांनी सगळ्या बाजूंनी थोडंसं चाणाक्ष असणं की आपण कशा पद्धतीचा व्यवहार करतोय, कुठे पैसे देतोय याबद्दल त्याने पूर्णतः स्वतः आधी सगळ्या बाबतीत क्लिअर असणं हे फार गरजेचं आहे. तुमच्याकडे असे काही अनधिकृत व्यवहार किंवा अशा पद्धतीच्या केसेस, त्याचं काही उदाहरण आहे? अनधिकृत व्यवहाराची गोष्ट सांगायची तर माझ्याकडे एक कंप्लेंट आलेली होती. तर त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी ॲपवर एक बुकिंग करायचं होतं गाडी बुकिंगसाठी. आता गाडी बुकिंग करताना कोणीतरी अकाउंटमधनं पैसे कसे काय काढून घेऊ शकतो बुक करताना? हो, कंप्लेनेंटचे फॅक्ट हेच आहे. गाडी बुक करताना गाडी बुक होत नव्हती, तर त्यांनी टोल फ्री नंबर काय जो असतो त्याच्यावर फोन केला. तर फोन करून त्यांनी कोणीतरी त्यांच्याशी बोललं समोरून. मग त्यांनी ॲक्च्युली सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला हे या गोष्टी करा. त्यांनी ते केलं, ते करत गेले. असं करता करता त्यांच्या अकाउंटमधनं इथे गळती सुरू झाली. बापरे. आता हे अनधिकृतच आहे तसं बघितलं तर. फसवणूक मॅडम, फसवणूकच आहे. आणि त्यांना परत अर्थात बँकेत कंप्लेंट वगैरे केली गेली नंतर. पण जसं मगाशी सरांनी सांगितलं की तो कदाचित तो नंबर योग्य नव्हता. तर आपल्याला ग्राहकांना हे सांगायला हवंय की जेव्हा तुम्ही टोल फ्री नंबर किंवा कुठल्याही म्हणजे बँकेचा नंबर म्हणा किंवा कुठलीही व्यक्ती म्हणजे ज्यांचं तुम्ही काही वापरताय, ॲप वापरताय, त्यांच्याकडे कंप्लेंट करायचं असेल, तुम्ही इंटरनेटवर जाऊन नंबर सर्च करू नका. करेक्ट. त्या ॲपमध्ये काही हेल्पलाईन दिलेली आहे, त्यांच्या वेबसाईटवर जाऊन बघा. तिथे काही कंप्लेंट नंबर दिलाय, कस्टमर केअर नंबर दिलाय, तिथे काही कंप्लेंट रिड्रेसल मेकॅनिझमसाठी काही त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे का, तिथे जाऊन तुम्ही कंप्लेंट करणं अपेक्षित आहे. तुम्ही असं डायरेक्टली, कारण आपण सायबर फ्रॉड्स विषयी बोलतो आहे, तर हा नंबर सुद्धा कोणीतरी चुकीचा मुद्दामून टाकलेला असतो, जेणेकरून ग्राहकांनी तिथे फसावं आणि त्यांचा म्हणजे अज्ञानाचा फायदा हे लोक करून घेतात. त्यामुळे ग्राहकांनी ही म्हणजे डोळसपणे तुम्ही इंटरनेटवर जा आणि काय जे करताय तुम्ही अगदी विचारपूर्वक करा, कारण ते सगळं शेवटी आपल्या पैशाशी संबंधित आहे. तुम्ही आता म्हणालात तसं असे अनेक प्रकार, म्हणजे हल्ली व्हॉट्सअप मेसेजेस काय येतो की तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल भरलं नाहीये, या नंबरवर क्लिक करा आणि लगेच भरा, नाही तर लाईट्स आम्ही तोडून टाकू वगैरे. हे फार डेंजरस आहे. तर हे फसवणुकीचे नवे प्रकार आहेत का? म्हणजे आपण कशाची तरी काळजी घ्यायची आणि फसवणारा आपल्या एक पाऊल पुढे असणार, असं काही आहे का? अजून कोणते कोणते ह्याच्यामध्ये प्रकार सांगाल तुम्ही? डिजिटल पेमेंटमध्ये इतके नवीन प्रकारचे फ्रॉड आलेले आहेत. मी तुम्हाला एक साधारण 2-4 उदाहरणं देते. नक्की. आता बनावटी लिंक किंवा बनावटी QR. आपल्याला काय माहिती असतं की आपण एखाद्या लिंक जर क्लिक केला तर तो आपल्याला बँकेच्या ॲप्लिकेशनवर घेऊन जातो, पण असे कितीतरी अनधिकृत लिंक आहेत ज्याच्यामध्ये आपण क्लिक केल्यानंतर ती साईट आपल्याला बँकेसारखी दिसते, पण ती बँकेची नसते, ती फ्रॉड असते. तर ग्राहकाने याची संपूर्ण काळजी घेतली पाहिजे की ते वेबसाईट जिथे आपण जातोय ती लिंक क्लिक केल्यानंतर ती बँकेचीच आहे का, तिथे पॅडलॉक आहे का, त्याचं जो URL आहे तो बँकेचा अधिकृत URL आहे, हे इम्पॉर्टंट आहे. दुसरं आपण QR. आता आपण काय करतो, एखाद्या रिक्षात जाताना आपण QR स्कॅन करतो आणि पैसे देतो, पण ते QR तर समोरच्याला जर माहीत नसेल तर QR जर आपण नाव विचारावं फक्त, बरोबर, की हेच तुमचं नाव आहे ना, आणि मग आपण ट्रान्झॅक्शन करावं. म्हणजे बरोबर, कारण भरपूर QR असे पण असू शकतात की जे फ्रॉड आहेत. तर ते. दुसरं आहे बनावटी गुंतवणूक. आता आपल्याला इतक्या छान छान अशा स्कीम्स देतात, इतक्या छान छान अशा सुंदर की तुम्ही एवढे पैसे टाका ते दुप्पट होतील, एवढे टाका ते त्रिप्पट होतील, आणि आपण त्याला बळी पडतो. खरंय.
कित्येक वेळेस आपल्याला पण ते कळत नाही. तर ग्राहकाने याची नोंद घ्यावी की किती आपण कुठे गुंतवणूक करतो आहे, त्याची जेन्युइननेस काय आहे, हे थोडंसं ओळखून नंतर कुठल्याही ऑनलाईन याच्यामध्ये गुंतवणूक करावी. बरोबर. तिसरं आहे बनावटी इतक्या आपण सपोज मी तक्रार करते, मी तक्रार करताना मला जर त्याचा 2-3 दिवसात तपशील नाही मिळाला आणि मी खूप इम्पेशंट झाले, मी सोशल मीडियावर जाऊन त्याचं हायलाईट करते, सांगते की मला या कंपनीबरोबर एवढं ट्रान्झॅक्शन फ्रॉड झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये तेवढंच न देता एखादा ग्राहक त्याच्यामध्ये अकाउंट नंबर देतो, मोबाईल नंबर देतो, सगळे डिटेल्स देतो. आता ही गुन्हेगार व्यक्तीची जी लोक बसलेली आहे ती ही टपून बसलेली आहे, कारण त्यांचा रोजगार याच्यावरच आहे. ती इमिडिएटली तुम्हाला फोन करतील आणि सांगतील की मी बँकेतून फोन करतोय, बँकेतून कॉल करतोय, आणि ती सगळी इन्फॉर्मेशन, OTP ते सगळं देतात. आणि जिथे आपण एखाद्या गोष्टीची तक्रार करायला जातोय तिथे आपण अजून 4 गोष्टी उभ्या करून ठेवतोय. तर या गोष्टीची ग्राहकाने नोंद घ्यावी. दुसरं, आपण जेव्हा एखादं QR झालं, लिंक झालं, त्याचबरोबर ॲप्लिकेशन जेव्हा एखादं डाउनलोड करतोय, जसं मॅडमने काही वेळापूर्वी सांगितलं आपल्याला, आपण जेव्हा ॲप डाउनलोड करतोय किंवा APK अँड्रॉइड पॅकेट किट, ते आपल्याला व्हॉट्सअपवर कोणीतरी पाठवतं आणि हे डाउनलोड कर पटकन, ह्याच्यातून तुम्हाला हे ॲप मिळेल. पण ते ॲप डाउनलोड करताना कित्येक वेळेस ते असं ॲप असतं जो गुन्हेगार आपल्या फोनमध्ये जे चालू आहे ते सेम त्याच्या फोनमध्ये त्याला दिसतं. याला आपण रिमोट ॲक्सेस ॲप्लिकेशन म्हणतो. त्यामुळे आपण जरी कोणाला फोनवर OTP देत नाही आहोत किंवा शेअर नाही करत आहोत, समोरच्याला ते दिसतंय आणि तो ते ट्रान्झॅक्शन करतोय. तर असं डाउनलोड करू नये. शिवाय असं डाउनलोड करताना आपण एखादं असं पण ॲप्लिकेशन डाउनलोड करतो की तो SMS आपल्याला न येता तो इमिजिएटली त्या समोरच्याला जातो. त्यामुळे व्यवहार करताना, ट्रान्झॅक्शन करताना त्याचं OTP किंवा त्याचा जो SMS अलर्ट आहे तो पण त्या ग्राहकाला न मिळता त्या समोरच्याला, गुन्हेगाराला मिळतो. ते पण आपल्याला पटकन कळत नाही. त्यामुळे डाउनलोड करताना कुठलीही गोष्ट त्वरित डाउनलोड करू नये. जसं मी परत सांगते, फक्त अधिकृत ॲप्लिकेशन्सच डाउनलोड करा. अजून एक शेवटची गोष्ट सांगू इच्छिते जी खूप कॉमन आहे, की आपण जेव्हा एखादा कॉल येतो आपल्याला आणि आपल्याला म्हणतात की तुमचं सिम अपग्रेड करायचं आहे, आणि ते सिम अपग्रेड करण्यासाठी तुम्ही हा 1920 तर गुन्हेगाराचा जो सिम नंबर असतो तो आपल्याला देतो आणि तो सांगतो की तुम्ही हे तुमच्या मोबाईल कंपनीला फॉरवर्ड करा. आपल्याला असं वाटतं की हा नंबर आपण फॉरवर्ड केल्यानंतर आपला सिम हा अपग्रेड होणार आहे. तसं न करता आपण एक्झॅक्टली काय करतोय, आपण आपला मोबाईल बंद करतोय, आपलं सिम आपण डिॲक्टिवेट करतोय आणि त्या समोरच्याचं सिम आपण ॲक्टिवेट करतोय. तर ही सिम्पल गोष्ट आहे. एक SMS फक्त फॉरवर्ड करून आपण हे करतोय फ्रॉड. तर ग्राहकांनी याची जाणीव ठेवावी आणि असं कुठल्याही अनोळखी फोन कॉल, अनोळखी ईमेल, अनोळखी सोशल मीडियावर कोणाशीही याबाबत आपले क्रेडेन्शियल शेअर करू नयेत. आणि अनोळखी फोन कॉल्सवर असं मी मध्यंतरी ऐकलं होतं की तुम्ही जर काही सेकंड बोलत राहिलात तर त्या दरम्यान ते तुमची सगळी माहिती काढतात आणि मग तुम्ही म्हणालात तसं की एकीकडे मग तो पैसा जात राहतो, आपल्याला आपण बोलत राहतो, एंगेज बोलण्यामध्ये, आणि तुमची सगळी कुंडली ज्याला म्हणतो तशी त्यांच्या समोर येते. हे फार म्हणजे हे फार डेंजरस आहे. म्हणून घाबरून न जाता आपण काळजी घेतली तर मला वाटतं ह्याच्यातनं मार्ग काढून छान डिजिटल ऑनलाईन पेमेंट आहे त्याचा उपयोग करू शकतो. सर, KYC बद्दल तुम्ही मगाशी वॉलेटच्या बाबतीत जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा सांगत होतात. KYCचं महत्त्व काय मुळात, आणि दर काही काळानंतर आपल्याला KYCची कागदपत्र सादर करावी लागतात, त्याच्या मागचं कारण काय आहे, आणि मग डिजिटल KYC याबद्दल सुद्धा तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. जिथे जिथे पैशाचा प्रश्न येतो तर तिथं असं होतं की कुठलंही अकाउंट किंवा कुठलंही फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स हे मनी लॉन्ड्रिंग करता किंवा टेररिझम फायनान्स करता असं वापरलं जाऊ शकतं. तर त्याच्याकरता प्रत्येक अकाउंटचं किंवा प्रत्येक ठिकाणी ग्राहकाला ज्यावेळेला ऑनबोर्ड करतात त्यावेळेला त्याचं KYC होणं, नो युअर कस्टमर, आणि हे 4 वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये होतं. ऑनबोर्डिंग करता होतं, ड्यू डिलिजन्स, कंटिन्युअस ट्रान्झॅक्शन मॉनिटरिंग आणि त्याचं रिस्क असेसमेंट, या सगळ्या गोष्टींकरता ते होत राहतं. आणि म्हणून एकदा KYC झाल्यानंतर सुद्धा बँकेने त्याचं जे रिस्क असेसमेंट केलेलं असेल, मग त्याच्यात हाय रिस्क,
मीडियम रिस्क अँड लो Low रिस्क risk. अशा क्रायटेरियामध्ये बँक त्याचं बायफर्केशन करतं. हाय रिस्क करता दर 2 वर्षांनी, हां मीडियम रिस्क करता 8 वर्ष ओके. आणि लो रिस्क करता 10 वर्ष हे KYC परत करावं लागतं. अच्छा. म्हणजे एकदा अकाउंट ओपन केल्यापासून किंवा एकदा KYC केल्यापासून परत या वर्षांनी बँकेच्या रिस्क असेसमेंटनुसार KYC बँक करायला सांगतं आणि बँक याच्या बऱ्याच आधीपासून मेसेज पाठवायला सुरुवात बरोबर, करतं. बरोबर. आपण आपलं वेळ घेत असतो आणि प्रोसेस एकदम सिम्पल आहे. खरंय. म्हणजे काही बाबतीत असं आहे, तुमच्या क्रेडेन्शियल्समध्ये काही जर का फरक झालेला नसला हां. तर तुमच्या रजिस्टर्ड मेल आय डीवरनं तुम्ही नुसतं की माय क्रेडेन्शियल्स आर सेम Same. एवढं म्हटलं तरी सुद्धा तुमचं KYC अपडेशन Is it? होतं. ओके. फक्त हां. आपल्याला करायचं आहे म्हणून ते टेन्शन असतं एवढंच. खरंय खरंय. आणि एस्पेशली आता कोविड टाइम्स वगैरे असं झालं की कोणी प्रत्यक्षात जाऊ शकत नाही, बरं. तर तिथं ते डिजिटल, तर त्याला त्यांनी म्हटलं व्हर्च्युअल कस्टमर ऑनबोर्डिंग प्रोसेस किंवा अच्छा. असं व्हर्च्युअल CIP. ओके. तर तशा पद्धतीने पण एक विवेक्षित याच्यावरती बँकेच्या सिस्टीमवरती बँकेच्या अधिकाऱ्यामार्फत तो त्याचं व्हेरिफिकेशन करून ते व्हेरिफिकेशन केलेलं डॉक्युमेंट बँकेच्या रेकॉर्डवरती घेऊन आणि अशा पद्धतीने व्हर्च्युअल KYC पण हे नॉर्मल KYC सारखं ते ग्राह्य धरलं जाईल बरं. असा डिसिजन घेतला म्हणजे गेला. हे आपल्याच सुरक्षिततेसाठी आहे. प्रश्नच हे आधी नाही. आपण त्याची कटकट न मानता आपण आपल्या सुरक्षेची काळजी घेऊन ते KYC आपली सुरक्षा, दिलं पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षा overall आहे. Absolutely. आपण आता आपल्या चर्चेच्या अगदी शेवटाकडे आलोय. तर कन्झ्युमर अवेअरनेस, ग्राहकांमध्ये एक जागरूकता निर्माण करण्यासाठी RBI कडनं कोणते कोणते प्रयत्न केले जातात? कारण RBI कहता है हे आम्ही बऱ्याचदा अगदीच. ऐकतो प्रश्नच आणि ते हां. आता खूप सवयीचं झालंय आणि त्याच्यात खूप छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या जातात. असे अवेअरनेस प्रोग्राम्स अजून काय काय आहेत? रिझर्व्ह बँकेकडं कन्झ्युमर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन डिपार्टमेंट म्हणून असं एक डिपार्टमेंटच आहे आणि अनन्यसाधारण महत्त्व या गोष्टीला दिलं जातं. गेल्या वर्षी आमचं इंटिग्रेटेड ओम्बड्समन स्कीमला 1 वर्ष पूर्ण झालं. अच्छा. त्यानिमित्ताने नॅशनल इंटेन्सिव्ह अवेअरनेस प्रोग्राम पूर्ण भारतात सहकारी सगळ्या बँकांच्या मदतीने घेण्यात आला. ओके. तर त्याच्यामध्ये जवळजवळ 3 कोटी लोकांपर्यंत प्रत्यक्ष आणि 25 कोटी लोकांपर्यंत अप्रत्यक्षरित्या डिजिटल माध्यमातून किंवा अशा पद्धतीने पोचलं गेलं. तर हा एक महत्त्वाचा एक त्याच्यामध्ये हे होता. नंतर बँकेच्या वेबसाईटवरती जिथं मोर लिंक्स या प्रकारामध्ये फिनान्शियल एज्युकेशन म्हणून एक भाग आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातल्या आणि वेगवेगळ्या टार्गेट ग्रुप करता खूप छान साहित्य उपलब्ध आहे की त्याच्यामध्ये बी अवेअर म्हणून एक पुस्तक आहे. त्याच्यानंतर राजू अँड 40 थीव्स असं एक पुस्तक आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मोडस ऑपरेंडी काय आहेत, त्याच्यावरती आपण काय करायला पाहिजे, कसं सावधानतेने कारभार केला पाहिजे, तर याविषयीची माहिती त्या पुस्तकांमध्ये फार छान पद्धतीने दिलेली आहे. त्या व्यतिरिक्त आपण विविध जाहिराती आणि याच्यामधनं हे बघतोच की रिझर्व्ह बँक अमिताभ बच्चन यांच्या जाहिरातीद्वारे आपल्याला हे करत असते. आणि याच्याशिवाय एक ओम्बड्समन स्पीक म्हणून एक प्रोग्राम 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन या निमित्ताने आणि नंतर ज्या वेळेला 1 वर्ष पूर्ण झालं नोव्हेंबरमध्ये त्यावेळेला ओम्बड्समन स्पीक हा प्रोग्राम वेगवेगळ्या भाषांमध्ये आमची त्यावेळेला 22 ऑफिसेस होती. तर त्या 22 ऑफिसेसमध्ये रिस्पेक्टिव्ह स्टेटच्या ऑफिशियल लँग्वेजमध्ये हा प्रोग्राम राष्ट्रीय स्तरावरती दूरदर्शन आणि रेडिओ या दोन्हीवरती प्रसारित केला गेला होता. त्यामुळे तो एकाच वेळेला अनेक लोकांपर्यंत पोहोचवायची हे आहे आणि अशा अनेकविध माध्यमातून शक्यतो जिथं शक्य होईल अशा पद्धतीने अवेअरनेसचा कार्यक्रम RBI कडनं केला जातो. मॅम, तुम्हाला शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की डिजिटल पेमेंट करताना मग आपण अगदी पॉइंटर्समध्ये सांगायचं झालं तर कोणती काळजी घ्यायला पाहिजे? जसं आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आता पद्धती बघितल्या ज्याप्रमाणे फ्रॉड होऊ शकतात, तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही अनोळखी व्यक्तीबरोबर आपण आपले बँकेचे क्रेडेन्शियल शेअर करू नये. बरोबर. ओके. दुसरं म्हणजे कोणीही SMS, सोशल मीडिया, कुठल्याही लिंकद्वारे आपल्याला काही पाठवलं असेल किंवा QR पाठवला असेल तो त्वरित क्लिक करू नये. आपण ATMमध्ये जातो, ATMमध्ये आपण जेव्हा पैसे विड्रॉ करत असतो तर त्या ATMमध्ये कॅमेरा चालू आहे का, त्या ATMमध्ये आपल्याशिवाय दुसरी तिसरी व्यक्ती कोण नाही याची
बाब घेतली पाहिजे. शिवाय त्या ATM मध्ये जो कीपॅड आहे तो कीपॅड हा ओरिजिनल आहे, त्यावर कोणी सनमायका वगैरे काही लागून एक डुप्लिकेट अशी कीपॅड बनवलेली नाहीये, या गोष्टीची बाब घेतली पाहिजे. सोशल मीडियावर आपण काही क्रेडेन्शियल्स टाकायच्या आधी विचार करून किंवा आपण ओरिजिनल साईटवरच आहोत आणि बँकेच्या साईटवरच आपण क्रेडेन्शियल शेअर करतो हे इम्पॉर्टंट आहे. आपण जसं सांगितलं SMS फॉरवर्डिंग ॲप्लिकेशन किंवा रिमोट स्क्रीन ॲप्लिकेशन, हे जे आपण दुसऱ्याला कंट्रोल देतोय आपल्या फोनचा किंवा आपल्या डिजिटल माध्यमांचा, तो न देता ह्या सगळ्या गोष्टीतून आपण जसं तुम्ही आता बोललात की डिजिटल पेमेंट ही खूप एक सुरेख कल्पना आहे आणि त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींनी न घाबरता फक्त थोड्याशा माहितीने, काळजीने, कायद्याने जर आपण गेलो तर आपण या देशाच्या प्रगतीमध्ये खूप मोठा हातभार लावतोय, एवढंच सांगू इच्छिते. शर्मिला ताई, जाता जाता काय सांग? जाता जाता ग्राहकांना एवढंच सांगते की तुम्ही सजग राहा. ऑनलाईन आता आपल्याला अगदी रोजचा व्यवहार झालेला आहे. ह्याच्यात आपण म्हणजे ह्याच्यातनं आपली सुटका नाही. देशाच्या प्रगतीसाठी सुद्धा आपल्याला डिजिटल जाणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे आपल्याला ह्याच्यातनं आपली सुटका होणार नाहीये. नीट माहिती करून घ्या आणि न घाबरता याच्यातनं सगळे व्यवहार करा, जाणकार व्हा. त्याच्यासाठी मुंबई ग्राहक पंचायत आहे तुमच्या बरोबर. आपण अनेक माध्यमातनं जसं सरांनी सांगितलं ते अवेअरनेसचं काम करत आहेत. आपण सुद्धा आपल्या लेवलवर आपले वृत्तपत्रांमध्ये, अनेक वृत्तपत्रांमध्ये आपले कॉलम्स येतात, त्याच्या माध्यमातनं आपण जागरूकता करतो. या अनेक विषयांवर आपण लेख लिहितो, ऑनलाईन वेबिनार होतात, शाळांमध्ये आपले कार्यक्रम चालतात. म्हणजे सगळ्या लेवलच्या लोकांमध्ये किंवा कुठे किटी असतात किंवा अशा महिला मंडळं असतात, तिथे सुद्धा जाऊन आपण असे अनेक जागरूकतेचे कार्यक्रम करत असतो आणि सगळ्यांना सजग होण्याची खूप गरज आहे. खरं. आणि एक गोष्ट फक्त आपण लक्षात ठेवली पाहिजे की हे सगळं जे काही बनलंय, ऑनलाईन पेमेंट, डिजिटल मीडियम किंवा जे काही, हे आपल्या सोयीसाठी आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर खूप अभ्यास करून या सगळ्या गोष्टी आणल्या गेल्यात आणि त्याचं सुद्धा आपली सुद्धा ही एक जबाबदारी राहते की आपण पण थोडा अभ्यास करून, थोडं सजग राहून या गोष्टी जर नीट वापरल्या तर खरंच ते खूप सोयीस्कर ठरू शकतं. तुम्ही तिघही आज इथे आलात आणि खूप छान माहिती दिलीत, सोप्या शब्दात आम्हाला सांगितलं की ऑनलाईन पेमेंट आपण कसं करू शकतो. तुमचे मनापासून आभार मानते आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायला, चर्चा करायला आपण पुन्हा भेटूया. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.